नमस्कार. आपण आज डांगराची फोड म्हणजे पंपकिन स्लाइस कलर करणार आहोत. आपण सगळ्यात पहिले डीप येलो कलर घेतला आहे आणि डीप येलो कलरमध्ये आपण ऑरेंज कलर मिक्स केला आहे. पंपकिनची फोड ही ऑरेंज येलो अशी असते. मिक्स करण्यासाठी आपण दोन कलर मिक्स करण्यासाठी दोघी कलर एक मिक्स करून एक नवीन शेड केली. डीप येलो आणि ऑरेंज कलर मिक्स करून आणि ती मर्ज केली. नाहीतर तुम्ही ओला ब्रशने पण मर्ज करू शकतात. आता त्यामध्ये आपण एक व्हर्मिलियन शेड तयार केली. व्हर्मिलियन तयार करण्यासाठी आपण त्यात रेड मिक्स केला आणि आपण डार्क शेडसाठी आपण व्हर्मिलियन शेड वापरत आहोत. आता तिघांचं कॉम्बिनेशन करून छान कलर दिलेला आहे. आपल्याला आता बियांच्या कलरसाठी आपल्याला करायचं आहे. आधी बियांची शॅडो टाकून घेतली आहे. बियांची शॅडो टाकण्यासाठी आपण ती जी शेड केलेली होती, आपण व्हर्मिलियन शेड केली होती, त्या व्हर्मिलियन शेडमध्ये पर्शियन ब्ल्यू मिक्स करून मरून शेड तयार करून घेतली. मरून थोडीशी ब्राऊनसारखी दिसते. पर्शियन ब्ल्यू मिक्स केल्यानंतर छान डार्क शेड तयार होते आणि पंपकिनच्या नाही, बियांचा शॅडो आपण काढून घेतला आहे. आता बीचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी, बीचे कलर बनवण्यासाठी आपण येलो ऑकरमध्ये व्हाईट मिक्स करून त्याची लाईट शेड तयार केलेली आहे. थोडासा डार्क टोन येण्यासाठी त्यामध्ये ब्राऊन मिक्स केला आहे आणि अजून लाईट होण्यासाठी येलो मिक्स करून येल्लोमध्ये व्हाईट मिक्स केलेला आहे. त्याने ते बीचं रिअलिस्टिक आकार तयार झाला आहे. खाली पडलेल्या बियांना पण आपण त्या शेड्स देऊन घेतलेले आहे. थोडंसं हायलायटिंगसाठी आपण व्हाईट कलर वापरत आहोत, जेणेकरून थोडासा रिअलिस्टिक इफेक्ट येईल. त्या दोन शेड मिक्स करून बियांचा शेप चालला गेला होता, म्हणून आपण पुन्हा बियांचा शेप येण्यासाठी थोडे डार्क टोन पुन्हा टाकलेला आहे. आता आपल्याला ग्रीन कलर, आपल्याला त्याचे बाहेरचे साल करायचे आहे, तर त्याच्यासाठी आपण लाईट ग्रीन वापरलेला आहे. पोस्टर ग्रीन वापरला आहे. पोस्टर ग्रीनमध्ये येल्लो मिक्स करून लाईट ग्रीनची शेड तयार करून ती दिली आहे. आणि डार्क ग्रीनसाठी आपण पोस्टर ग्रीनमध्येच पर्शियन ब्ल्यू मिक्स केला आहे, त्याने डार्क शेड तयार झाली आहे. आता बाहेरचं कवच छान साल छान दिसावं म्हणून आपण छान शॅडो टाकून घेतली आहे. डार्क टोनसाठी पर्शियन ब्ल्यू मिक्स केलेला आहे. थोडे डार्क लाईट टाकल्यावर छान इफेक्ट येतात. ती गोष्ट रिअलिस्टिक वाटते, 3D तयार झाल्यासारखं वाटतं आहे. आता आपण शॅडो करत आहोत. शॅडोसाठी आपण तेच पर्शियन ब्ल्यू मिक्स करून जी डार्क शेड तयार केलेली होती, त्याच कलरचे आपण शॅडो दाखवणार आहे. ऑब्जेक्ट ड्रॉईंग करत असताना पहिले समोर ठेवलेल्या वस्तूला ऑब्झर्व करून घ्यायचं आहे. ऑब्झर्व केल्यानंतर कुठे लाईट आहे, कुठे डार्क आहे, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून ऑब्झर्वेशन छान करून मगच सगळे कलर अप्लाय करायचे आहेत. आता आपण बियांच्या शॅडो टाकून घेतला आहे. शॅडो ही मर्ज होत असते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.